झालं शाळेत भाषण द्यायला Script. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये निघालेलो आहे आज भैरवनाथाला, कोचीला. ज्योतिबाची यात्रा ज्या वेळेला होते त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आमचं जो काही कुलदैवत आहे भैरवनाथ, कोची पेठ वडगावच्या जवळ आहे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहे, वारणेच्या काठी आहे. तर तिथं जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. तिथं जाऊन आपल्याला काय करायचं आहे संजना? मस्तपैकी आपण मिसळ तयार करायची आहे. काही केलेलं नाही आपण, सिलेंडर शेगडी वगैरे घेतलेले आहे. असं छानपैकी बेत आज तुम्हाला दिसणार आहे या आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे शेवटपर्यंत राहा. मी आहे संतोष पतंगे. चला सुरू करूया आपली काय काय आहे आज सांगतोय गुंड्या. हा अरे काय तर बोल की. अरे बोल की लवकर. तर मित्रांनो आपण चाललेलो आहे आणि रस्त्यामध्ये आपण मिसळीचं जे साहित्य होतं ते घेतले आणि तिथे गेल्यावर काय काय करायचंय ठरायला लागले. चला आपण विचारूया पोरांना. पोरांना काय काय करायचं, आधी काय करायचंय? काय काय करायचं? हा आणि अंघोळ आणि मिसळ कोण करणार? मग शेवटला मिसळ. मिसळ कोण करणार? खरं बनवणार कोण? शेवटला मिसळ. अरे नाही, मी तुम्हाला विचारले मिसळ कोण करणार, बनवणार कोण? काय येडाय सकाळी हँग झाला सकाळी माझ्यासारखं झोपला सकाळी. हा चला आबडी बनवणार आहे मिसळ. चला तर मित्रांनो सगळं आपण साहित्य घेतलंय. रस्त्यात कुठं जाताना आपल्याला दूध वगैरे घ्यायचंय. चला तर आता जाऊया. चला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे कोचीला आणि इथं पाहू शकता तिकडं आपली गाड्या लावल्यात. तिकडे एक बघा, तिकडे एक दिसत्या, बाकी टू व्हीलर वगैरे इथं लावल्यात. आणि इथं आलोय आणि पप्पांना मीटिंग लागल्या, त्यामुळे पप्पा आता गाडीत आहेत, मीटिंग कंडक्ट करत आहेत. तर आपण चाललोय मंदिरात. हे बघा असं छानपैकी मंदिर आहे आपलं आणि इथली जत्रा झाली. बघा काट्या बिट्या दिसतात तुम्हाला आणि गर्दी आहे. आज रविवार आहे त्यामुळं गर्दी आहे. पहिल्यांदा असं हे झालं, गर्दी तेवढं गेली. बाकी सगळे आत गेलेत बघा तिकडं. त्यांनी चप्पल काढूया आणि आज जाऊन तुम्हाला मंदिर दाखवतो एकदा. तर हे बघा असं छान असं आपलं मंदिर. काय झालं मी काय झालं बघा इथं सगळी कुठे गेलीत? सगळी दर्शनाला गेलीत. दर्शनाला गेलेत बघा सगळी. जातो आता, दर्शन घेतो आधी आणि मग भेटूया. चला तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि इथं बघा इथं आले आम्हाला समजलं की इथं महाप्रसाद सुरू आहे, त्यामुळे इथं बघा सगळ्यांनी जरा जरा प्रसाद खायला घेतलाय. आणि बघा इथं बघा ह्यो खाऊन आलाय ना, आपल्याला नाही सांगता मिसळ नाही ह्याला आता. अरे महाप्रसाद खाऊन आलास तू, खाणार का मिसळ? पण हे बघा ही तर गड्डी काय सुट्टी देना बघा. तो कुठे गेला आपला, कुठून गेला काय? बापाय माणूस उठून गेला, बापाय माणसा शॉर्ट गावला घर. पण हे बघा इथं जरा जरा एक एक घास प्रसाद खायला चालू आहे. चला आता जाऊया आपल्याला काय तिकडं ही करायला मिसळ कर. नदीकडं येस चला.
पवा येतं का आपल्याला होय बघा पवायला जायचं काय विचारायला पवा येते का याला येते का तर मित्रांनो बघा इकडं दरवेळीप्रमाणे आपण इकडं मंदिर तिकडं आहे बघा आणि तिथनं इकडं असं एक लय भारी वडाचं झाड आहे आणि त्याच्या खाली येऊन इथं बघा ही लावले मग मी काय नियोजन आहे आता मिसळ करायचे सगळी तयारी आहे आपण सगळं घरातून कांदा वगैरे पेस्ट करून आणल्या आणि पोहे आणल्यात कांदा काही तर मटकी वगैरे आपण घेऊन आले येताना तर आता मस्तपैकी फोडणी टाकायची फक्त कायमसारखा घोल काय झालाय मेनच राहिले गॅस आहे सगळं आहे काडीपिटीच विसरल्या घरी शाबास त्यामुळे काहीतरी होतंय खरं असू दे काडीपिटी आणायला गेल्यात भाऊजी काडीपिटी आणल्यानंतर मग पुढची तयारी करायची बघा एवढा मोठा गॅस आणलाय सिलेंडर आणलाय आणि काडीच पिटी विसरले पाण्याचा जार भरून ठेवला तो घरीच राहिला तो का नाही घेतला सर आम्हाला नव्हतं माहित मला माहित नव्हतं मी व्हिडिओ घालाय मेहनत कष्ट आम्ही 7 वाजल्यापासून करत होतो तर असू दे काहीतरी विसरायचं चला आता मिसळ करायला घेऊया ह्या सगळ्यांचे ऑथर तिथं बसले बघा आई 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 तिथनं सांगत्या की काय करायचं आहे आणि ह्यांचं काय चाललंय बघा ओ हे नाही आपले बघा इकडं आहेत हे काय करायलास येईल खाली झाड तुझ्या वजनानं आणि कुठं आहे बघा इथं काय चाललंय बघा गुंड्या अरे ह्याला वडा ह्याला गुदगुली करा हे करा अरे करा की कुठं बसलोय बघा गुंड्या चढकी डोले मॉडेल झाड तुझ्या वजनानं आणि ही कुठे गेली दोघं आधी दोघं कुठं आहे दुसरी ही दोघी इथं बसल्यात ती कुठं आहेत बघा ती तिकडं काय चाललंय बघा पप्पा आणि ही गँग आहे ही दोघं दिसते ती काय करायला बघा इकडं दोघं काय करायला लागलेत हे बघा टाकते तर नुसती वजन कायच नाही बघा आणि यो हिरो काय करायला हा दाद्या नाही दाद्या इकडे की दाद्यानं काहीतरी भया काका गेल्यात भयाकांच्या कानात काहीतरी मंत्र सांगितलाय दाद्यानं जो मला माहित आहे काय सांगितलं असणार आहे त्याच्या वेट मंदिरात काय केले दाद्यानं दगा फटका हो होय होय आहे की शॉर्ट आहे दाद्याचा असा खातानाचा शॉर्ट आहे 2-3 व्हिडिओ आहेत दाद्याचा इथं टाकले बघा मित्रांनो थोडसच त्याचं ताड बघून सांगा थोडस दिसतंय का ते दाद्या थांबलाय थांबला असं होऊच शकत नाही इकडचं तिकडे दाद्यानं 2 वेळा मला जवळ येऊन भैया अरे मी खाल्लेलं नाही भैया असं केलं हा पण असं रे की मिसळ मी येणारच ना विषय काय करायचा विषयचा विषय काय विषय ते बघा काय ग घे बरं ये संजना पडलीस तर संजना खाली झाडा खाली येईल ढापी तुटून खाली संजना खरोखर ते संगड धर सगळं संकट तरी येईल खाली अशी हा 1 2 3 स्टार्ट पडली सोड सोड आम्ही लहानपणी लय खेळलोय त्यामुळे चला जिम वाल्यांचं बघूया जिम वाल्यांचं काय काय आपलं बघा आपली body, आपली ताकद. ए सरक दाद्या हे बघा वरच चढले माझं काय मला जमतं. गेला, गेला. थांबा थांबा हे जरा हे का मी बोलतो पत्तू डार्लिंग आणि पत्तू डार्लिंग अशा तऱ्हेने काय पत्या आता काय चला इथं चल काय झालं चला आता बघूया ही होऊ दे मित्रांनो आता भैयाकांचा फोन झाला आणि भैयाका आज ॲक्च्युली मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे मी आता कॅमेरा असं करून बोलतोय म्हणजे त्यांना काय नको म्हणून तर त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यासाठी भैयाकांनी केक आणायचं म्हणून सांगितलं आहे बघूया आता ही सिक्रेट ठेवूया काय रे मी सांगितलेलं का नाही पप्पा काय काय सांगितलेलं ती तू म्हणलेलास मंत्र कुठला मंत्र काय सांग तू मी पप्पांना असं कानात जाऊन काय सांगितलं असं मंत्र पेस्ट्री हा म्हणजे दाद्याच्या आयडिया होई हा. एक नंबर दाद्या सिक्रेट दाद्याच्या तर माझ्यात ओके आणि मित्रांना दाखवूया सगळ्या चलो
चला मित्रांनो केक आणलाय भैयाकांनी जाऊन आणि काढा. हा आलो. काढा 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 की. थांब की आलो चल तिकडे जरा. दादा इकडे की पप्पा. मम्मी मागा बघ. किसने लाया सरप्राईज केक आणलाय गुंड्या. काय आज ओके दोघांची आज अॅनिव्हर्सरी आहे बघा. कमेंट मध्ये यस ही बघा. चला या या कापा या की. श्लोक कुठं आहे श्लोक? करूया की कपडे आधी या की म्हणून म्हणलं. दादूचं प्लॅनिंग होय का नाही. होय मग काय होय कुठं येत दादू. जावा बसा सगळ्यांनी. ए गुंड्या जा. इकडे या. तिकडे जाऊन का बसलाय तिथे मांडीव गुंड्या इकडे असं खाली खाली बस हो का असं. तसं नाही गुंड्याला खाली टेबल करा. गुंड्या ए नको नको दादू बस की. दादूला घ्या की अहो मेन. अरे मेन ए तिकडे तिकडे धक्का लागल. तिकडे बघा आमटी चालू आहे बघा. तिकडे सरकार सरकार इकडे संजना पिशवी तिथनं उचल इथे दादा ते इकडे की बाळा. सुप्रिया कांदा उचल पुढे. दादा इथे चला कापा. कुठं आहे माझं गिफ्ट चला का पहा हा हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी अरे त्याला चला की. तो बघायला लागलाय कसा. मुझे भी दो भाई. अरे गुंड्याचा हॅपी बर्थडे झाला. अरे गुंड्याचा बी हॅपी बर्थडे म्हणा. गुंड्या हॅपी बर्थडे झाला ना आता झाला की तुझा पण बर्थडे आता. होय की मला बड्डे आता झाला म्हणायचं. जातो बघू. हे बघा अॅनिव्हर्सरी झाली नाही आता काय. हा चला की मदर्स डे. भया का दिसणार. यस पप्पांना मदर्स डे. श्लोक अॅनिव्हर्सरी. अरे काय श्लोक येडा आहे बघा ही. मला केक पास झाला चला पवाय झाला आता मित्रांनो. आंघोळ करायला जायचंय बघा आता. चला चला तर मित्रांनो आपली मिसळ आणि पोहे वगैरे बनवून झाले. तिथं मम्मीला बसवले आणि इथं खाली आलोय बघा. आणि इथं खाली काय चाललंय बघा. हो का मस्तपैकी चाललंय. कसलं भारी चाललंय बघा एन्जॉय. आणि बघा छोटा मासा बघा येऊ कसा पवायला लागलाय. अय प्रथम मार्केट हुक्की आता. ए गुंड्या आम्हाला एवढा शॉट घेतो ना. चला मित्रांनो तर इथं मस्तपैकी आता मी पण जरा बसून घेतो. चला तर मित्रांनो आलेलो आहे आपण आंघोळ करून. सगळी पोरं बघा कशी भुकावलं. ए दाद्या काय झालंय. भूक लागली. दाद्या तर सगळ्या आधी का नाही होय म्हणून त्यानं सगळ्यांच्या ताटात आधी दिलं. काय केलंय प्रथम दाखव बरं. काय आपलं पोहे पाव आणि आमटी कुठं आहे. ए थांब जरा परत घेतो आधी. बघा ही पोवी वाढायला लागल्या सगळ्यांना. आमची छान आहे होय नाही होईल. पाहूया असं बरं एकदा कॅमेऱ्यामध्ये. ए ह्याला देऊ नका रे. ह्याला देऊ नका अजिबात. हे तोंड दाखव जरा. ए काय विषय आहे सांग. सिन्सिअर बटन घालून बघा. नाही सिन्सिअर नाही. विषय काय आहे तो सांगून दे. हा सांग. काय विषय आहे हा सांग लवकर. हो पोहे कसले पोहे लागतात फक्त त्याला. विदाउट कांद्याचे. पोहे पाहिजे नुसते पोहे. कांदा खात नाही आमचा जैनाचा आहे बघा. ए कांदा घातला नाही तर राहिला कांदा घालायचा इकडे बघ. चल खा लवकर सुरू कर. घास खाऊन दाखव चल. चल लवकर खा. सगळी बघणार हो ग. हा मम्मीनं कुठला छान कर वा कर.
आयडीला काय झालं? पाव ए ओवे किती पावाचं देते इकडे जुगाड दगड आयडीला टेबल केला. होय होय येस. अरे माझा पाव कुठे गेला? ए शोकीबाई काय माझा पाय पाय नाही पाव माझा मेरा पाव बघा असं मस्त पैकी काय नको असं दे की प्लेट कशाला पाहिजे मुंगे भाऊजी मुंगे कशावर बघा त्या कडला ह्या बाउलवर तुमच्या बाऊलवर मुंगी आणि कुठे गेली मुंगी खाली गेली. ती कांदा लिंबूचं द्यावं चला हे बघा आमची मिसळ मस्त पैकी कांदा कुठे आहे आपला हो जरा थांबा एक मिनिट द्या की इकडं कांदा टाकून दे लिंबू पण बस सोडा लिंबू पाहिजे नको लिंबू मला तर अशी मस्त पैकी मिसळ केलेली आहे मित्रांनो. कशी झाले पतू दादू हा सांग दादू बाप्पा माणूस आधी सांगून दे कसे झाले छान झाल्या. पतू खतरनाक. आयडीला विचार ए मम्मी खाल्लीस काय झाले का बस का ए खाल्लीस का तू खायचे अजून हा, मग कशाला असं बोट करायला आलेस सगळ्यांनी खाल्ली फूड ब्लॉगर असं सांगा ओ विरानी खाल्लीस का शोकी बाय ओके चला मिसळ खाय अरे आमचं एवढं राहिलंय गुंड्या खाल्लीस का मिसळ मिसळ खाल्लीस का मिसळ नाही खाणार गुंड्या बाय आमचा खाणार नाही. चला मस्त पैकी आता मिसळ खातो मित्रांनो तुम्ही खायला या. मित्रांनो चहा झालेला आहे मस्त पैकी संजनाने चहा केलेला आहे. संजना चाळीस जा विचारा मम्मीना कसं झालंय जोरात काय स्पेशल झालंय स्पेशल स्पेशल चाय संजना स्पेशल चाय संजना स्पेशल चाय मम्मी केव्हा गेला लय भारी चहा झाला सगळी म्हणणार मी प्यायची दगड नाही गॅसवर आहे सिलेंडर. बसले सिलेंडरवर मस्त पैकी झालंय ओवी पापई माणूस ये तुला बाप्पाई माणूस कसा आलाय छान. अरे मूर्ख मुलं आणि तो बघा चहाबरोबर खायला काय काय आहे बघा. हा चहा बरोबर आम्ही काय काय आणले बनपाव खारी टायगर ब्रेड टायगर सांग रे हा त्या ईश्वरपूरचा प्रसिद्ध ब्रँड आहे टायगर टायगर ब्रेड मॉडर्न बेकरी तिथे दाखव बघा ते बस इथे ये टायगर ब्रेड अगं होय. हा. आणि खारी खारी आणि भजी भजी खावा ती भजी खायची आहेत आपल्याला. येस. ओ तो एक्स्ट्रा आहे का दीदी चहा प्यायला किती वाजता उन्हाळ्यात 2 वाजता चहा प्यायला. मित्रांनो बघा चहा पिऊन झालाय आणि यांना काय गावलं बॅट कुणाची आणली सा इथं कुणाची चालली सा इथं गावलंय बघा बघा इथं अजून एक बॅट आहे बारकी आणि बॉल मग अशी आणलाय ना नवीन बॉल आणलाय बघा आणि इथं झालाय सुरू क्रिकेट चढाव. दाद्या IPL चालू आहे काय दादू प्रीमियर लीग चालू आहे बघा आणि माग टाका बाप्पा बघा तुमचे बॉलर बघा अरे बापरे कसलं टाकते बघा बॉलिंग. चला बघूया मॅच खेळतो मित्रांनो आता दादा दाखवते बघा कसं खेळायला लागले आम्ही. ये गेंद डालिए बॉलर ने और ये करन अंदरूनी किनारा. ये कीपर ये बॉलर के हाथ में गेंद. अब बॉलर आ चुके हैं. ओ भाई ये वाइड है. बहुत स्विंग हो रहा है भाई साहब. सबसे ज्यादा स्विंग हो रहा है बॉल. कीपर को बॉल पकड़ने को नहीं आ रहा. कीपर को दिखाओ दादू. ये देखो कीपर. जो काय आता जो कॅमेरा खाली कर जरा. ये बड़ा शॉट मारने की प्रयास. और यहाँ पे पीछे बाउंड्री गई दिखाओ दादू. ये यहाँ पे 4 गया है. कीपर के हाथ में बॉल था लेकिन नहीं यहाँ पर 4 जा चुका है.
अब बॉलर के हाथ में गेंद, ये बॉलर ने फेंकी गेंद और एक बाउंड्री, बाउंड्री की हैट्रिक। ये फील्डर गिर चुके। गिर गया दादूला झूम करा येत नाही कसं असं हा. गिरावा फिल्डर गिरा हुआ फील्डर। हा कर 0.5 जीरो। दादू इथं आहे खेळायला ये और एक बाउंड्री भाई साहब। वाईट वाईट पप्पा वानर काय झालंय और ये वाईट दादे मोठ्यानं कर अरे वडला 6 लास्ट बॉल आहा रमेश बुमराह आप बॉलिंग देख सकते हैं, फेंकी बॉलिंग फेंकी बॉलिंग आहे फेंकी। एवढ्या दिवसाचा प्रश्नच नाही, टेक्निक खूप खूप जोरात फेकणारे बॉलर आहेत, बघा कसे भारी फेकतात आता। फेकलायस सबशेल फेकलाय मित्रांनो, तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये। आता बघा आता बघा फेकर बघा फेकर सरळ सरळ फेकलायस पत्त्या सरळ सरळ। दाद्या सांगतोय आमचे एक्सपर्ट दाद्या ही फेकते का काय करते सांग, श्लोक तू सांग। वो बॉल फेंकता नहीं, हा बॉल छोड़ता है, छोड़ता है क्या, फेंकी बॉलिंग। बॉलर के हाथ में गेंद, ये डाल रहे हैं बॉलर और ये वाइड है। ये गेंद फेंकी और ये गई है अंदरूनी किनारे के लिए। ये फेंक दी है गेंद और ये वाइड। तो फिर क्या बोलूं भाई साहब, ये देखो ये कीपर और ये गेंद, ओह ये तो छक्का है, ये तो छक्का है भाई साहब, अरे बहुत ही बढ़िया शॉट, बहुत ही बढ़िया छक्का। और यहाँ पे अब आ गए हैं पतुलिया बैट्समैन। बॅटर आहे मित्रांनो आपण बॉलर हा बघा आता बॅटिंग बघा बॅट्समॅन। पतुलिया द बॅट्समन बसला जोरात बसला की हा पहिल्या बॉलला बोल्ड झालेस, पहिला बॉल तुम्ही बघितला पहिल्या बॉलला बोल्ड निघाला आणि बॅट्समन कुठला बॉल पहिला नव्हता होता की कुठला होता बॉल अरे बोल्ड पहिल्या बॉलला बोल्ड झालेला आहे अशा तऱ्हेने बॅट्समन, हा बॅट्समन पहिल्या बॉलला बोल्ड झाला। चला बस का एक लास्ट बसला तर बसला ए तू घरी खेळायचंस। हा बसला। चला बॅटिंग करायला आलेले आहेत। वा कसला शॉट, तूच कर कॉमेंट्री आता। नाही हाँ कसा वाढला मगाचपासून कमेंट्री करून। होय काय, होय और यहाँ पे दादू द विराट कोहली होय ना दादा, पहिल्या लास्ट बॉलला 6 मारलेला आहे आणि पुढील बॉलला अजून एक कव्हर्स नाही कुठलं स्ट्रेटला कव्हरला लॉंग ऑफच्या वरून कुठला हे काय म्हणायचं याला दादा, काय कव्हरच्या वरून सुंदर फटका, तसाच फटका दादूला आणि इथे स्ट्रेट मारलेला कॅच सोडलेला आहे अशा तऱ्हेने।
भैरवाच्या नावानं गणपती हा काय काय मला खोबरं तिकडं चांगलं वेडा आमचं शोक्याकडे दुर्लक्ष करा पहिल्यापासून. भैरवनाथाच्या नावानं गणपती बाप्पा मोरया. चला चला तर मित्रांनो जाता जाता आपण घरी जाता जाता बघा कुठं थांबलोय. उसाचा रस प्यायला थांबलोय. ऊन खतरनाक आहे. आता गाडीत काय नाही एवढं पण टू व्हीलरवर आम्ही चौघ आहे. आम्हाला ताण खूप लागलेली त्यामुळे आता उसाचा रस प्यायला इथंच थांबलोय मध्ये. आणि बघा ही सगळी गँग. दादा झोपलेलास काय? झोपलेलास काय दाद्या? कोणी झोपलेलं आहे? आणि ही बघ आणि ही बघा ही बन्या बापू कसं बसले. अय बन्या बापू हो बन्या बापू काय झालं? रस बघूया चला. मित्रांनो जरा ताण लईच लागलेली त्यामुळे काही लई शॉर्ट घेतलेला आहे. पण ही बघा काय काय पिले. पप्पा काय काय प्याला ही? थम्सअप बघा ही बाटली केवढी सपवल्या बघा. तुला नाही नको मला ती दुसरं घे काय तर. अगर बघा त्यांनी जास्त फाडले म्हणून मला चेपवायलाय गावलं बघा. मला चेपवालाय मला ती घे मग घेणार असं रोगी ग्रीन वाल चटाका पटाका ती त्यातलं एक ठेव आणि ते घे. ए अगं थांब घे दादा ती ठेव त्यातलं एक. हा त्या काकींच्या हातात दे आणि ती घे. ही अड्याची जत्रा आहे बघा. श्लोक थांब. सावळा गोंधळ काय सावळा गोंधळ, yes. कायम कायम सावळा गोंधळ. 100% बघा हिला काय पाहिजे बघा. मला ती पाहिजे काय गेला आता यार तू द्या मावशी. हा ती एक द्या. आणलंय. घरात तळे आणले तळायचं नाही. बाहेरचं पान तेलात तळलेलं आवडते माहिती? येस घरात चांगलं तेलात तळलेलं आवडत नाही. नाही असं काही नाही. असं असतं इथलं चांगलं का लागतंय पण तळलेलं कशा वाजतं ते पाम तेलात म्हणून खमंग. येड्या जत्रा वाचलाय आता पडल्यालाच. त्यांना सांगितलेलं घरा की मी लक्ष्मींचा असो. बघा मित्रांनो माझ्या आवडी लहानपणीच्या अ एवढं अरे पडलं बघा बघा. पेमेंट केलं नाही जरा ए जर तुझा खजिना चला चला रे जाऊया आता पुढे गेलो. चलो चला मित्रांनो तुम्हाला बघा इथं गाड्यात किती वाजलेले दिसत आहेत. 6:57. 4 वाजता आम्ही ऍक्च्युली पोहोचलो घरी. खरं 4 वाजता आलो काय झालं संजना आम्ही मस्तपैकी झोपलो कारण तिथं खेळलेलो वगैरे मज्जा केलेली त्यामुळं आल्यावर जरा थकवा आलेला. आता विषय काय की ॲनिव्हर्सरी वगैरे तिथं आपण सेलिब्रेट केक वगैरे कापलाय तुम्ही बघितलाय. तर मुलांना काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. भुका जास्त नाही आहे तिथं मिसळ खाल्ली आपण त्यामुळे बाहेर काय आपण कुठं जाणार नाही खायला वगैरे जेवायला वगैरे. घरी काहीतरी सरप्राईज करूया काहीतरी ऑर्डर करूया. आणि आत्ता आम्ही कुणीकडून आलो आहे बघा इथं तुम्हाला पिशव्या दिसत आहेत. तर ईश्वरपूरचा बाजार आठवडी बाजार हा गुरुवारी आणि रविवारी असतो. रविवारी मोठा असतो तर रविवारी आमच्याकडे जबाबदारी असते संपूर्ण बाजार करायची. गाडी आली पूर्ण पण संजना मॅडम आरशात दिसत आहेत बघा दिसत आहेत का संजना आहे का. तर बाजार करून आलेलो आहे. मोठा बाजार फॅमिली मोठी आहे त्यामुळे बाजारसुद्धा मोठा असतो. 3-4 पिशव्या इथं आहेत. इथं पाठीमागं बघा हापूस आंबे. हापूस तर नाही आहेत ते कर्नाटक आहेत कारण 200 रुपये डझन आपल्याला मिळालेले आहेत. चला जाऊया मुलांसाठी काहीतरी सरप्राईज मागूया घरी जाऊन. मित्रांनो बघा सांगा पप्पा काय आणले. काय आणले बघा टावरच आहे बघा सरप्राईज. सरप्राईज. आवाज बंद करा. नाही नाही दाद्या दाद्याला काय बसलाय दाद्या का आता विषय खाते त्याला पिझ्झा नाही. आणि हे कोण आले होय कसं आहे सरप्राईज. अरे पिल्या पिझ्झा बघ पिझ्झा. अगो
असू दे. हा हे बघ आयडी काय म्हणते? अरे सोडा सोडा चला, सावा करून गरम आहे. राजा यार मिसळ कंटिन्यू. आम्ही खातो आता. पप्पा खा ते पाव ठेवतो म्हणते. मित्रांनो बघा सगळ्यांनी खायला सुरू केलंय आणि कसं आहे यांना काही विषय नाही. यांना सगळं छान लागणार. घरचं असं कधी म्हणणार नाही तुम्ही मम्मी अजिबात नाही होय का नाही काकी बरोबर आहे का नाही. हे बघा ही बारकं तर बघा कसं खाते. अरे इकडे कॅमेरा बिनकांडेवाला हो का पिझ्झा जातो डायरेक्ट दुसरा खायला लागला. करतोय बघा सगळी अशी गोल करून बसलो.